नमस्कार, मी डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर. सोन्यामधली अजून एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो. भारतामधल्या जेवढ्या स्त्रिया आहेत की नाही, त्यांच्याकडचं जर सोनं काढलं तर आपण बरेचसे देश विकत घेऊ शकतो, एवढं सोनं आपल्याकडे आहे. त्यामुळे डिमांड आणि सप्लाय ह्याचा फार मोठा विचार करायची गरज नाही. सोन्याचा डिमांड भारतामध्ये सगळ्यात वर्चस्वावरती आहे. येणारं जे आमचं जे नवं जनरेशन आहे, आमच्या नंतरचं जे जनरेशन आहे, जे आत्ता नोकरी, व्यवसाय किंवा इतर मार्गाने पैसे कमवत आहे, त्यांना आत्तापर्यंत कसं होतं की इलेक्ट्रॉनिक गुड्स किंवा रोजच्या लक्झरी आयटम्सवरती फार विश्वास होता. म्हणजे जसं मोबाईलवरती लोकांनी गुंतवणुका केल्या, लाख दीड लाखाचे, 2 लाखाचे आपण फोन घेतले, त्याचा परतावा काय? तर परतावा 0 आहे. पण सोन्यामध्ये तसं नाही. आता हे सगळं लक्षात आलंय ह्या कमवणाऱ्या नव्या जनरेशनकडे. जसं म्हटलं जातं भारताकडे, त्या यंगर जनरेशनला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आता सुरुवात झाली. आपल्याकडे फार रिसायकल गोल्ड येतं. भारताने UK सुद्धा सोनं परत घेतलं. भारताकडे स्वतःच्या खाणीसुद्धा सोन्याच्या आहेत. त्यामुळे डिमांड आणि सप्लायच्यामुळे सोन्याचे भाव वाढतात वगैरे असा गैरसमज करून घेऊ नका. आपल्याकडे भरपूर सप्लाय आहे आणि भारतामध्ये मी म्हटलं तसं आता यंगर जनरेशन सोन्याच्या दागिन्यांकडे, चांदीच्या दागिन्यांकडे प्रचंड प्रमाणात त्याचा कल वाढत चालला. त्याचं सिंपल कारण आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण प्रॉपर्टी ही मुंबईमध्ये, एस्पेशली मुंबईमध्ये किंवा घरं घेणं बाहेर गावामध्ये किंवा कुठेही, हे फार एक जिकिरीचं आणि फार महागाचं काम आहे. म्हणजे त्याच्यासाठी लोन घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी इतर गोष्टी बऱ्याच काही करायला लागतील. पण सोनं असं आहे ना, तुमच्याकडे 24 तासाच्या आतमध्ये त्याचे पैसे देऊन जातात. बघा, आज तुमच्या हातामध्ये जर सोनं विकत असेल, तुमच्या हातात स्वतःचं सोनं आहे, ते एका फॉर्ममध्ये तुमच्या हातात आहे. तुमच्या अंगावरती सोनं घातलेलं म्हणून आहे, तुमच्या घरात ठेवलेलं बिस्किट म्हणून आहे आणि ह्या सोन्यामधून तुम्हाला 24 तासाच्या आत तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला मिळू शकतात. तुमची सगळ्यांची, आमची सगळ्यांची लग्न कुणी केली आणि कशी केली? आपल्या आईवडिलांनी जे त्यावेळेला तुमच्या आईनी साखरेच्या डब्यात साठवलेल्या पैशातनं घेतलेलं, दर 1 तारखेला घेतलेलं जे सोनं होतं ना, त्या सोन्याने तुमची लग्न झाली, त्या सोन्याने तुमची घरं झाली. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सोनं ही जगातली उत्तम म्हणजे अतिशय उत्तम आणि एकमेव अशी पद्धती आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी हातावर पैसे आणि तुमच्या खिशात तुमचा पैसा घेऊन फिरण्याची ताकद ठेवते. यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टीला डोक्यात ठेवून, हे स्मरणात ठेवून आपण सोनं घ्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करेन.